हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सफरसाठी एक्सपेक्टेड एमसीक्यू सॉल्व करत आहेत, जे आपल्याला लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी कामात येणार आहे, जे आहे आपले अकाउंट्सचे. ठीक आहे. याच्या आधी आपण 7 इम्पॉर्टंट व्हिडिओज बघितलेले आहे आणि त्याच्यानंतर काल आपण जे डेप्युटी मॅनेजरचं आहे त्याचा पेपर अनालिसिसचे क्वेश्चन्स बघितले आहे. ज्यांनी ते व्हिडिओज नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या, कारण की ते तुम्हाला खूप कामात येणार आहे. ठीक आहे. आजपासून आपण इथे एक्सपेक्टेड क्वेश्चन सॉल्व करत आहे, जिथे मी 4 तुम्हाला इथे व्हिडिओज पोस्ट करणार आहे, जे एक्सपेक्टेडचे राहील 1 2 3 4. आणि त्याच्यानंतर फायनलमध्ये आपण एक कंप्लीट मॉक पेपर सॉल्व करणार आहे, ज्याच्यामध्ये रिझनिंग, मॅथ्स, मराठी आणि अकाउंट हे चारही सेक्शन एकाच व्हिडिओमध्ये आपण सॉल्व करणार आहे. कारण की याची स्टार्टिंग आपण केली होती मॉक पेपरने आणि एंडिंगसुद्धा आपण त्या सिरीजची एंड करणार आहे मॉक पेपरने. तर एक फायनल एक्सपेक्टेड मॉक पेपर पण आपण सॉल्व करणार आहे. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुमचे लाईक्स जर वाढतील तेव्हाच मी तो व्हिडिओ बनवू शकणार, अदरवाईज नाही. त्याच्यामुळे व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा. तर चला स्टार्ट करूया आपण एक्सपेक्टेड क्वेश्चनमध्ये. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. इफ WACC रिमेन्स अनचेंज, ठीक आहे, बट कॅपिटल स्ट्रक्चर इज अल्टर्ड बाय रिप्लेसिंग इक्विटी विथ डेप्थ, द फर्म अंडर व्हॅल्यू ऑफ theory विथ टॅक्स विल बी. बघा काय म्हटलेलं आहे. जर WACC अपरिवर्तित राहिला आणि भांडवली रचनेत कर्जाने इक्विटीची जागा घेतली तर सिद्धांतानुसार करासह कंपनीचे मूल्य काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिमेन अनचेंज, सेकंड डिक्रीज ड्यू टू फायनान्शियल डिस्ट्रेस, थर्ड increase due to interest tax shield, and fourth decrease in due to lower base, and fifth become indeterminate. ठीक आहे. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इन्क्रीज ड्यू टू इंटरेस्ट टॅक्स शिल्ड, व्याज कर कवचामुळे वाढेल. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग कंट्रोल विकनेस मोस्ट लाइकली रिझल्ट इन मटेरियल मिसस्टेटमेंट. खालीलपैकी कोणती नियंत्रणातील कमजोरी सर्वाधिक शक्यता असलेली महत्त्वपूर्ण चुकीस कारणीभूत ठरते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लॅक ऑफ ऑथरायझेशन फॉर पिटी कॅश, सेकंड बँक रिकन्सिलेशन नॉट साइन, थर्ड पेरोल प्रिपेड अँड अप्रूव्ड बाय द सेम पर्सन, फोर्थ फिजिकल स्टॉक काउंटेड क्वार्टरली, अँड फिफ्थ इनवॉइस मॅच टू PO मॅन्युअली. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड पेरोल प्रिपेड अँड अप्रूव्ड बाय सेम पर्सन. ठीक आहे. पेरोल तयार आणि मंजूर करताना तोच व्यक्ती असणे. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड, इफ EVA मीन्स इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडेड इज पॉझिटिव्ह, इट इम्प्लाइज. EVA आर्थिक मूल्यवृद्धी सकारात्मक असल्यास त्याचा अर्थ काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ROE ग्रेटर दॅन ROA, सेकंड ROCE लेस दॅन WACC, थर्ड रिटर्न एक्झिट कॉस्ट ऑफ कॅपिटल, फोर्थ EBIT इक्वल कॉस्ट ऑफ इक्विटी, अँड फोर्थ फर्म इज अंडर लिव्हरेज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रिटर्न एक्सिड कॉस्ट ऑफ कॅपिटल, परतावा भांडवली खर्चापेक्षा जास्त. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ, अंडर GST विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी क्लेम ॲज अ इनपुट टॅक्स क्रेडिट मीन्स ITC. GST अंतर्गत खालीलपैकी कोणते इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणून दावा करू शकत नाही. तर बघा ऑप्शन आहे कॅपिटल गुड यूज्ड फॉर बिझनेस, सेकंड गुड यूज्ड फॉर पर्सनल कन्झम्पशन, थर्ड इनपुट यूज्ड इन टॅक्सेबल सप्लाय, फोर्थ सर्व्हिसेस यूज्ड इन जॉब वर्क, अँड फिफ्थ IGST पेड ऑन इम्पोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड गुड्स यूज्ड फॉर पर्सनल कन्झम्पशन. ठीक आहे. वैयक्तिक वापरासाठी ज्या वस्तू असते इट कॅन नॉट क्लेम ॲज अ इनपुट टॅक्स क्रेडिट अंडर GST. नेक्स्ट फिफ्थ, if a firm use LIFO in periods of rising prices, what is the impact on financial statement. जर एखाद्या कंपनीने वाढत्या किमतीच्या काळात LIFO पद्धत वापरली, लास्ट इन फर्स्ट आउट, ओके, तर आर्थिक विवरांवर काय परिणाम होतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओव्हरस्टेटेड इन्व्हेंटरी, सेकंड हायर टॅक्सेबल इन्कम, थर्ड लोअर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, फिफ्थ अंडरस्टेटेड प्रॉफिट, अँड फोर्थ अंडरस्टेटेड प्रॉफिट, अँड फिफ्थ ओव्हरस्टेटेड प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ अंडरस्टेटेड प्रॉफिट, नफा कमी दाखवला जातो. ठीक आहे. नेक्स्ट सिक्स्थ, विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन डज नॉट डिस्क्वालिफाय अ पर्सन फॉर बिंग अपॉइंटेड ॲज अ स्टॅच्युटरी ऑडिटर ऑफ कंपनी अंडर द कंपनी ॲक्ट 2013. कंपनी कायदा 2013 अंतर्गत वैज्ञानिक लेखापरीक्षण म्हणून नेमणूक होण्यापासून
खालीलपैकी कोणती अट व्यक्तीला अपात्र ठरवत नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, indebted to the company or for 2000. Second, relative is a director. Third, holding shares in the company. Fourth, has a business relation with company. And fifth, remuneration exceed prescribed limit. The correct answer है fifth, remuneration exceed prescribed limit. मानधन ठराविक मर्यादेपेक्षा जास्त आहे. Next, seventh, strategic planning fail mostly due to. धोरणात्मक नियोजन प्रामुख्याने का अयशस्वी ठरते? तर बघा ऑप्शन आहे लॅक ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस. सेकंड, इनएडिक्वेट बजेटिंग. थर्ड, पुअर इम्प्लिमेंटेशन अँड एक्झिक्युशन. फोर्थ, लॅक ऑफ ट्रेनिंग. अँड फोर्थ, हाय R&D एक्सपेंडिचर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, पुअर इम्प्लिमेंटेशन अँड एक्झिक्युशन. अंमलबजावणी आणि अंमलबजावणीतील कमतरतामुळे. ठीक आहे. नेक्स्ट 8, a company has fixed cost of 1,20,000 and contribution per unit of ₹20. What is the break even point in units? ठीक आहे. कंपनीचे निश्चित खर्च 1,20,000 आहे आणि 1 युनिट मागे योगदान ₹20 आहे. तर ब्रेक इवन युनिट्स किती? तर कसा कळवू आपण ब्रेक इवनचा फॉर्म्युला काय? फिक्स कॉस्ट डिवाइड बाय कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. ठीक आहे. तर 1,20,000 डिवाइड बाय 20 केलं तर 6,000 इथे आन्सर येईल. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट 6,000. ठीक आहे. नेक्स्ट 9th, which of the following would not be included in cost of inventory as per AS2? AS2 नुसार साठ्याच्या किमतीत खालीलपैकी कोणते समाविष्ट होत नाही? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, फ्रेट इनवर्ड. सेकंड, ट्रेड डिस्काउंट. थर्ड, परचेस प्राइस. फोर्थ, कन्वर्जन कॉस्ट. अँड फिफ्थ, इम्पोर्ट ड्युटीज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट इज नॉट included in cost of inventory as per AS2. Next 10th, in a decision tree the node with square indicate. डिसिजन ट्री मध्ये चौकोन असलेला नोड काय दाखवतो? तर बघा ऑप्शन आहे प्रोबॅबिलिस्टिक इव्हेंट. सेकंड, पे ऑफ पॉइंट. थर्ड, डिसिजन पॉइंट. थर्ड, टर्मिनल व्हॅल्यू. अँड फोर्थ, रियल ऑप्शन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, डिसिजन पॉइंट, निर्णय बिंदू. नेक्स्ट 11, इफ इंटरेस्ट कव्हरेज रेशियो इज 1.5, विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट लाइकली ट्रू? जर व्याज कव्हरेज गुणोत्तर 1.5 असेल तर खालीलपैकी काय बरोबर आहे? तर बघा ऑप्शन आहे आपल्याजवळ फर्स्ट, EBIT लेस दॅन इंटरेस्ट. सेकंड, फायनान्शियल लिव्हरेज इज 0. थर्ड, हाय डिफॉल्ट रिस्क. फोर्थ, इंटरेस्ट इन्कम एक्झिट इंटरेस्ट एक्सपेन्स. अँड फिफ्थ, फर्म हॅज हाय सॉल्वन्सी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, हाय डिफॉल्ट रिस्क. ठीक आहे. डिफॉल्ट होण्याचा जास्त धोका असतो कारण की इंटरेस्ट कव्हरेज रेशिओ म्हणजे काय? EBIT डिवाइड बाय इंटरेस्ट. तर 1.5 इज अ लो, मीन्स हाय डिफॉल्ट रिस्क. ठीक आहे. नेक्स्ट 12th, इथिकल डिसिजन मेकिंग इन बिझनेस डज नॉट इन्क्लूड विच ऑफ द फॉलोइंग? व्यवसाय नैतिक निर्णया प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणता घटक येत नाही? तर बघा ऑप्शन आहे ट्रान्सपरन्सी. सेकंड, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. थर्ड, अकाउंटेबिलिटी. फोर्थ, फेअरनेस. अँड फिफ्थ, इंटिग्रिटी. द करेक्ट आन्सर आहे सेकंड, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. प्रॉफिट मॅक्झिमायझेशन इज नॉट इन्क्लुडेड इन डिसिजन मेकिंग. नेक्स्ट 13, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड अंडर रिलेटिव्ह व्हॅल्युएशन? खालीलपैकी कोणत्या रिलेटिव्ह व्हॅल्युएशनची पद्धतीत येत नाही? बघा ऑप्शन आहे EV डिवाइड बाय EBITDA. सेकंड, PE रेशियो. थर्ड, मार्केट कॅपिटलायझेशन. फोर्थ, प्राइस और बुक वैल्यू. एंड फोर्थ, PEG रेशियो. तो करेक्ट आंसर है थर्ड, मार्केट कैपिटलाइजेशन. ठीक है. मार्केट कैप इज वैल्यू मेट्रिक, नॉट अ कंपैरेटिव मल्टीपल लाइक अदर रेशियोज. ओके. नेक्स्ट 14th, इन बैलेंस स्कोर कार्ड इंटरनल बिझनेस प्रोसेस रेफर्स टू. बॅलन्स स्कोर कार्ड मध्ये अंतर्गत व्यवसाय प्रक्रिया कोणत्या गोष्टीला सूचित करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, फायनान्शियल कंट्रोल. सेकंड, कस्टमर सॅटिस्फॅक्शन. थर्ड, ऑपरेशनल इफिशियन्सी. फोर्थ, स्टेक होल्डर रिपोर्टिंग. अँड फिफ्थ, मार्केट परसेप्शन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ऑपरेशन इफिशियन्सी, कार्यक्षम कार्य प्रक्रिया. ठीक आहे. नेक्स्ट 15, ऑडिट एव्हिडन्स इज कन्सिडर्ड सफिशियंट वेन. लेखा परीक्षण पुरावे केव्हा पुरेसे मानले जातात?
तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट इज इंटरनली जनरेटेड, सेकंड क्वांटिटी सपोर्ट ओपिनियन, थर्ड रिलायबिलिटी इज हाय, फोर्थ देअर बॅकअप डॉक्युमेंटेशन्स अँड फोर्थ स्कोप इज लिमिटेड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड क्वांटिटी सपोर्ट ओपिनियन, पुरावा पुरेशा प्रमाणात मताला आधार देतो. ठीक आहे. सफिशियन्सी रिलेट टू क्वांटिटी वाईल रिलायबिलिटी रिलेटेड टू क्वालिटी. ओके. नेक्स्ट 16 अंडर AS10 which of the following is not a part of the cost of PPE. बघा AS10 अंतर्गत PPEच्या किमतीचा भाग खालीलपैकी कोणता नाही. तर बघा ऑप्शन आहे साइट प्रिपरेशन, टेस्टिंग, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड, इम्पोर्ट ड्युटी अँड इन्स्टॉलेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड, प्रशासकीय खर्च इज नॉट अ पार्ट ऑफ कॉस्ट ऑफ PPE. नेक्स्ट 17 a strategy that focus on combining cost advantage with unique value is called. कमी खर्च आणि वेगळ्या मूल्याचा एकत्रित फायदा घेणारी रणनीती काय म्हणतात. तर बघा ऑप्शन आहे कॉस्ट रिलेशनशिप, डिफरन्सिएशन, हायब्रिड स्ट्रॅटेजी, कॉम्पिटेटिव्ह पॅरिटी अँड रिव्हर्स पोझिशनिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड हायब्रिड स्ट्रॅटेजी, हायब्रिड रणनीती. ठीक आहे. नेक्स्ट 18 which of the following is not a component of risk based internal audit. जोखीम आधारित अंतर्गत लेखा परीक्षणाचा भाग खालीलपैकी कोणता नाही. तर बघा ऑप्शन आहे रिस्क आयडेंटिफिकेशन, सेकंड रिस्क क्वांटिफिकेशन, थर्ड इंटरनल कंट्रोल इव्हॅल्युएशन, फोर्थ स्ट्रॅटेजिक गोल ऑडिट अँड फोर्थ ओपिनियन ऑन फायनान्शियल स्टेटमेंट. तर करेक्ट आन्सर आहे फिफ्थ ओपिनियन ऑन फायनान्शियल स्टेटमेंट, आर्थिक विवरणवर मत देणे. ठीक आहे. गिविंग ओपिनियन इज अ एक्सटर्नल ऑडिटर रोल, नॉट इंटरनल ऑडिट. नेक्स्ट 19 इफ कंपनी बीटा इज 1.4 अँड रिस्क प्रीमियम इज 6%, व्हॉट इज द रिस्क प्रीमियम अप्लिकेबल टू द कंपनी. जर कंपनीचा बीटा 1.4 असेल आणि रिस्क प्रीमियम 6% असेल तर कंपनीस लागू होणारा रिस्क प्रीमियम किती. तर आता रिस्क प्रीमियम कॅल्क्युलेट करायचं आहे मीन्स काय बीटा इंटू मार्केट रिस्क प्रीमियम मीन्स 1.4 इंटू 6%, तर किती येईल 8.4. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे सेकंड 8.4 इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट 20 इन अँड LLP विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. LLP मध्ये खालीलपैकी काय बरोबर आहे. तर बघा ऑप्शन आहे, तर बघा ऑप्शन काय फर्स्ट पार्टनर्स हॅव अनलिमिटेड लायबिलिटी, सेकंड LLP कॅन इश्यू इक्विटी शेअर्स, third LLP is taxed like company, fourth LLP has a separate legal entity and fourth LLP is governed by company act. The correct answer है fourth LLP has a separate legal entity. LLP स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते. ठीक है. नेक्स्ट 21 which of the following expenses is not allowed as deduction under profit and gain of business or profession. खालीलपैकी कोणता खर्च व्यवसाय किंवा व्यवसायातील नफ्यात वजावट म्हणून परवानगी नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बॅड डेट्स, सेकंड डेप्रिसिएशन, थर्ड इन्कम टॅक्स पेड, फोर्थ सॅलरी टू स्टाफ अँड फिफ्थ रेंट पेड फॉर फॅक्टरी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इन्कम टॅक्स पेड. ठीक आहे. इन्कम टॅक्स इज अ पर्सनल लायबिलिटी अँड नॉट अन अलाउएबल बिझनेस एक्सपेन्स. ठीक आहे. नेक्स्ट 22 which of the following is not a feature of zero based budgeting. झिरो बेस्ड बजेटिंग खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिक्वायर जस्टिफिकेशन फॉर एव्हरी आयटम, सेकंड युजफुल इन कॉस्ट कंट्रोल, थर्ड बिल्ड बजेट फ्रॉम बेस झिरो, फोर्थ ॲज्युम पास्ट बजेट ॲज बेंचमार्क अँड फिफ्थ टाइम कन्झ्युमिंग. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ ॲज्युम पास्ट बजेट ॲज अ बेंचमार्क, मागील बजेटचा बेंचमार्क मानते. ठीक आहे. Benchmark does not assume past budget as a zero based budgeting does not assume past budget as a base. It start from zero. Next 23 which document is prepared by auditor for internal use only. फक्त अंतर्गत वापरासाठी लेखा परीक्षण कोणता दस्तावेज तयार करतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑडिट रिपोर्ट, सेकंड एंगेजमेंट लेटर, थर्ड ऑडिट वर्किंग पेपर, थर्ड मॅनेजमेंट रिप्रेझेंटेशन लेटर अँड फोर्थ इंटरनल कंट्रोल क्वेश्चनर. करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑडिट वर्किंग पेपर, लेखा परीक्षण कार्य कागदपत्रे. नेक्स्ट 24 अ कंपनी हॅज फिक्स कॉस्ट 1,20,000,
कॉन्ट्रीब्युशन पर युनिट 20 रुपीज. व्हॉट इज ब्रेक इव्हन. आत्ताच आपण मागे क्वेश्चन बघितला, हा सेम क्वेश्चन रिपीट झालेला आहे. 1,20,000 डिवाइड बाय 20,000 करू 20 करू तर 6,000 इथे युनिट्स याचा आन्सर येईल. ठीक आहे. नेक्स्ट 25th. If actual output is 12,000 unit and standard labor hour as per 2 rupees, then standard hour allowed equals to. बघा, जर वास्तविक उत्पन्न 12,000 युनिट्स असेल तर प्रति युनिट मानक श्रम 2 तास. तर मानक तास किती, तर 12,000 इंटू 2,000 करा, 24 आवर्स. तर 24 आवर्स इथे काय येईल, करेक्ट आन्सर येईल. नेक्स्ट 26. Which of the following will not affect the debt equity ratio directly? खालीलपैकी कोणता घटक थेट कर्ज इक्विटी गुणोत्तर परिणाम करत नाही. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट इश्यू ऑफ बोनस शेअर, सेकंड रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स अँड शेअर फ्रॉम रिझर्व, थर्ड रीपेमेंट ऑफ लॉंग टर्म लोन, थर्ड कन्वर्जन ऑफ डेप्ट इनटू इक्विटी अँड फिफ्थ फ्रेश इक्विटी इश्यू कॅश. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट इश्यू ऑफ बोनस शेयर. बोनस शेयर्स इश्यू करने इज नॉट अफेक्ट इन डेप्ट इक्विटी रेशियो डायरेक्टली. नेक्स्ट 27. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ कॉस्ट ऑफ इक्विटी अंडर CAPM. ठीक आहे. बघा CAPM अंतर्गत इक्विटी खर्चाचा भाग खालीलपैकी कोणता नाही. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट रिस्क फ्री रेट, सेकंड बीटा, थर्ड डिविडेंड पेआउट, फोर्थ मार्केट रिस्क प्रीमियम अँड फिफ्थ एक्सपेक्टेड रिटर्न. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डिविडेंड पेआउट. डिविडेंड पेआउट डज नॉट अपियर इन CAPM फॉर्म्युला. ओके. नेक्स्ट 28. विच रेशियो इज लिस्ट युजफुल टू एक्सेस लिक्विडिटी. लिक्विडिटी मोजण्यासाठी खालीलपैकी कोणता गुणोत्तर सर्वात कमी उपयुक्त आहे. तर बघा ऑप्शन आहे, करंट रेशियो, क्विक रेशियो, इंटरेस्ट कव्हरेज रेशियो, वर्किंग कॅपिटल अँड कॅश रिझर्व. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इंटरेस्ट कव्हरेज रेशियो. ठीक आहे. इंटरेस्ट कव्हरेज रेशियो इज अ सॉल्वन्सी मेजर, नॉट अ लिक्विडिटी. नेक्स्ट 29. अ कंपनी फॉलो रिव्हॅल्युएशन मॉडेल अंडर IND AS 16. इन्क्रीज इन असेट व्हॅल्यू इज क्रेडिटेड टू. कंपनी IND AS 16 अंतर्गत पूर्ण मूल्यांकन मॉडेल वापरते. मालमत्तेच्या मूल्यातील वाढ कुठे जमा केली जाते. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट रिव्हॅल्युएशन रिझर्व, सेकंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, थर्ड कॅपिटल रिझर्व, फोर्थ डेफर्ड इन्कम अँड फिफ्थ जनरल रिझर्व. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट रिव्हॅल्युएशन रिझर्व, पूर्ण मूल्यांकन राखीव. नेक्स्ट 30. विच ऑफ द फॉलोइंग सॉफ्टवेअर इज नॉट टिपिकली यूज फॉर अकाउंटिंग पर्पज. खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर सामान्यतः लेखांकनासाठी वापरले जात नाही. तर बघा ऑप्शन आहे, टॅली, बीजी, एक्सेल, फोटोशॉप, झोहो बुक. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ फोटोशॉप. फोटोशॉप इज अ डिझायनिंग सॉफ्टवेअर, नॉट अ अकाउंटिंग. ओके. नेक्स्ट 31. अ कंपनी कॅश फ्लो स्टेटमेंट शो पॉझिटिव्ह कॅश फ्रॉम ऑपरेशन बट इन्क्रीजिंग डेप्ट, लाईकली रिझन्स. बघा, कंपनीच्या रोकड प्रवाह अहवालात ऑपरेशन्समधून सकारात्मक रोकड दर्शवली जाते परंतु कर्ज वाढते. संभाव्य कारण काय आहे. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट लॉस मेकिंग फर्म, सेकंड ओव्हरस्टेटेड रेव्हेन्यू, थर्ड फायनान्सिंग एक्सपान्शन, फोर्थ डेप्रिसिएशन एरर अँड फिफ्थ डेफर्ड रेव्हेन्यू. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड फायनान्सिंग एक्सपान्शन, विस्तारासाठी वित्त पुरवठा. नेक्स्ट 32. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फॉल्स अंडर स्ट्रॅटेजिक अलायन्स मॉडेल. स्ट्रॅटेजिक अलायन्स मॉडेल अंतर्गत खालीलपैकी कोणते चुकीचे आहे. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट इक्विटी बेस्ड अलायन्स इन्व्हॉल्व शेअर ओनरशिप, सेकंड जॉइंट व्हेंचर रिक्वायर न्यू एंटिटी, थर्ड नॉन इक्विटी अलायन्स हैज लीगल स्ट्रक्चर, फोर्थ अलायन्स रिड्यूस एंट्री कॉस्ट अँड फिफ्थ अलायन्स में इन्व्हॉल्व टेक ट्रान्सफर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड नॉन इक्विटी अलायन्स हॅज अ लीगल स्ट्रक्चर. नॉन इक्विटी अलायन्स कायदेशीर संरचना असते. ओके. नेक्स्ट 33. ऑडिट ट्रायल इज अ कम्प्युटराइज सिस्टम इज एन्श्योर थ्रू. संगणकीकृत प्रणालीमध्ये लेखा परीक्षण ट्रायल कशाद्वारे सुनिश्चित केले जाते. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट एक्सेप्शन रिपोर्टिंग, ऑडिट लॉग, पॅरलल सिम्युलेशन, कंट्रोल टोटल्स अँड फोर्स सिस्टम रिपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑडिट लॉग. ठीक आहे, लेखा परीक्षण नोंदमध्ये. नेक्स्ट 34. विच स्टेटमेंट इज ट्रू अंडर ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग मीन्स ABC.
ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग अंतर्गत कोणते विधान खरे आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, कॉस्ट ड्रायव्हर आर ऑलवेज मशीन अवर. सेकंड, ओव्हरहेड आर इग्नोर्ड. थर्ड, प्रोडक्ट कॉस्ट इक्वल्स टू डायरेक्ट कॉस्ट ओनली. फोर्थ, कॉस्ट इज असाइन बेस्ड ऑन ऍक्टिव्हिटीज. अँड फिफ्थ, ABC रिप्लेस स्टँडर्ड कॉस्टिंग. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, कॉस्ट इज असाइन बेस्ड ऑन ऍक्टिव्हिटी. खर्च क्रियाकल्पांवर आधारित वाटप केला जातो. ठीक आहे. नेक्स्ट 35, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फायनान्शियल डेरिव्हेटिव्ह. खालीलपैकी कोणते वित्तीय विनिरूपण नाही? तर बघा ऑप्शन आहे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट, करन्सी स्वॅप, इनवॉइस डिस्काउंटिंग, फ्युचर्स, ऑप्शन्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इनवॉइस डिस्काउंटिंग. चलन सवलत इज नॉट अ फायनान्शियल डेरिव्हेटिव्ह. ओके. नेक्स्ट 36, इफ बीटा इक्वल्स टू 1, market return equals to 10%, RF equals to 6%, the cost of equity equals to. जर बीटा 1, बाजार परतावा 10%, जोखीम मुक्त दर 6%, तर इक्विटी खर्च किती? तर कॉस्ट ऑफ इक्विटीचा फॉर्म्युला बघा काय आहे, RF प्लस बीटा इंटू मार्केट रिटर्न मायनस RF मीन्स 6% प्लस 1 इंटू 10 मायनस 6%, तर किती येईल इथे 6 प्लस 4 10%. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे सेकंड 10%. Next 37, which of the following violate auditor independence under AS 200. AS 200 अंतर्गत खालीलपैकी कोणते लेखापरीक्षकाच्या स्वायत्ततेचे उल्लंघन करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, प्रीवियस ऑडिट इज फी अनपेड. सेकंड, एक्सेप्टिंग हॉस्पिटॅलिटी. थर्ड, प्रोव्हाइडिंग टॅक्स फिलिंग सर्व्हिस. फोर्थ, गिविंग इंटरनल ऑडिट ओपिनियन. अँड फोर्थ, अटेंडिंग AGM. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, एक्सेप्टिंग हॉस्पिटॅलिटी. ठीक आहे. तर हॉस्पिटॅलिटी जो आहे तो वॉयलेट आहे ऑडिटर इंडिपेंडन्स अंडर ॲज पर 200. नेक्स्ट 38, इन अ लिव्हरेज फर्म विच कॉस्ट इज नॉट एक्सेप्टेड बाय कॅपिटल स्ट्रक्चर. उधार वापरणाऱ्या कंपनीमध्ये कोणता खर्च भांडवल संरचनेत प्रभावित होत नाही? तर बघा ऑप्शन आहे कॉस्ट ऑफ इक्विटी, कॉस्ट ऑफ डेप्ट, WACC, marginal cost of capital, and fifth, operating cost. The correct answer है fifth, operating cost. Operating cost is not affected by capital structure. ठीक है. Next 39, which ratio best capture capital efficiency. भांडवल कार्यक्षमतेचे उत्तम प्रतिनिधित्व करणारा गुणोत्तर कोणता? तर बघा ऑप्शन आहे ROE, ROA, asset turnover, ROCE and net profit margin. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ ROCE. ठीक है. Next 40, which of the following is not governed under the Indian Partnership Act 1932. खालीलपैकी कोणते भारतीय भागीदार कायदा 1932 अंतर्गत नियंत्रित नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, रजिस्ट्रेशन. सेकंड, प्रॉफिट शेअरिंग. थर्ड, डेझिग्नेटेड पार्टनर. फोर्थ, रिटायरमेंट. अँड फिफ्थ, डिझॉल्युशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, डेझिग्नेटेड पार्टनर, नामनिर्दिष्ट भागीदार. नेक्स्ट 41, which of the following is not a part of value chain as per Porter. खालीलपैकी कोणता पोर्टरचा व्हॅल्यू चेनचा भाग नाही? तर बघा ऑप्शन आहे ऑपरेशन, मार्केटिंग, फर्म इन्फ्रास्ट्रक्चर, प्रोक्युरमेंट अँड टॅक्स प्लॅनिंग. तर करेक्ट आन्सर आहे फिफ्थ, टॅक्स प्लॅनिंग. कर नियोजन इज नॉट अ पार्ट ऑफ व्हॅल्यू चेन. ठीक आहे. नेक्स्ट 42, विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी यूज टू स्मूथ इरेग्युलर अर्निंग. खालीलपैकी कोणते अनियमित नफा गुळगुळीत करण्यासाठी वापरले जाऊ शकते? तर बघा ऑप्शन आहे फिफो इन्व्हेंटरी. सेकंड, एक्सेलरेटेड डेप्रिसिएशन. थर्ड, स्ट्रेट लाईन डेप्रिसिएशन. फोर्थ, रिव्हॅल्युएशन रिझर्व. अँड फोर्थ, फेअर व्हॅल्युएशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्ट्रेट लाईन डेप्रिसिएशन, सरळ रेषीय घसारा. नेक्स्ट 43, अ मेजर लिमिटेशन ऑफ NPV मेथड इज. NPV पद्धतीची एक मोठी मर्यादा कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे इट कन्सिडर टाइम व्हॅल्यू. सेकंड, ॲझ्युम रीइन्व्हेस्टमेंट ॲट IRR. थर्ड, रिक्वायर एस्टिमेशन ऑफ कॅश फ्लो. फोर्थ, इग्नोर रिस्क. अँड फिफ्थ, कॅन नॉट हँडल मल्टिपल प्रोजेक्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, रिक्वायर एस्टिमेशन ऑफ कॅश फ्लो. रोकड प्रवाहाचे अंदाज आवश्यक असतात. ठीक आहे. नेक्स्ट 44, अकॉर्डिंग टू द SEBI LODR, मिनिमम नंबर ऑफ इंडिपेंडेंट डायरेक्टर फॉर लिस्टेड एंटिटी विथ एक्झिक्युटिव्ह चेअरपर्सन. SEBI LODR नुसार कार्यकारी अध्यक्ष असलेल्या सूचीबद्ध संस्थेसाठी
किमान स्वतंत्र संचालकाची संख्या किती? तर बघा ऑप्शन आहे 1/3, हाफ, 2/3, 1/4, ऑल डायरेक्टर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, हाफ, अर्धे. नेक्स्ट 45. Which of the following is not a mandatory for CSR under the Company Act 2013? कंपनी कायदा 2013 अंतर्गत खालीलपैकी कोणते CSR साठी बंधनकारक नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, बोर्ड लेवल CSR कमिटी, सेकंड, CSR पॉलिसी ऑन वेबसाइट, थर्ड, कॉन्ट्रीब्यूशन टू शेड्यूल 7th ॲक्टिव्हिटी, फिलिंग CSR रिपोर्ट विथ सेबी, अँड फिफ्थ 2% ऑफ नेट प्रॉफिट ऑफ CSR. करेक्ट आन्सर आहे फोर्थ, फिलिंग CSR रिपोर्ट विथ सेबी. CSR अहवाल सेबीकडे दाखल करणे. नेक्स्ट 46. Which of the following type of opinion is issued when financial statement are materiality misstated? जेव्हा आर्थिक विवरणपत्रे महत्त्वपूर्ण चुकीची असतात तेव्हा खालीलपैकी कोणते मत दिले जाते? तर बघा ऑप्शन आहे क्वालिफाईड, अनमॉडिफाईड, डिस्क्लेमर, ॲडवर्स अँड कंडिशनल. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, ॲडवर्स मीन्स प्रतिकूल. नेक्स्ट 47. Which financial instrument is not a liability in financial statement? आर्थिक विवरणपत्रांमध्ये खालीलपैकी कोणते वित्तीय साधन दायित्व नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, डेबेंचर, ट्रेड पेएबल, थर्ड, प्रेफरन्स शेअर, फोर्थ, शेअर वॉरंट अँड फिफ्थ, इक्विटी शेअर्स कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे फिफ्थ, इक्विटी शेअर्स कॅपिटल. ठीक आहे, इक्विटी शेअर भांडवल. नेक्स्ट 48. Which of the following does not impact fresh cash flow to firm? खालीलपैकी कोणता घटक फ्री कॅश फ्लो टू फर्म वर परिणाम करत नाही? तर बघा ऑप्शन आहे इंटरेस्ट एक्सपेन्स, डेप्रेसिएशन, कॅपिटल एक्सपेंडिचर, चेंज इन वर्किंग कॅपिटल अँड डिव्हिडंड पेड. तर करेक्ट आन्सर आहे फिफ्थ, डिव्हिडंड पेड, दिलेला लाभांश. नेक्स्ट 49. Which inventory valuation method gives lowest net profit during inflation? महागाईच्या काळात कोणती साठा मूल्यांकन पद्धत सर्वात कमी निव्वळ नफा दर्शवते? बघा ऑप्शन आहे फिफो, लिफो, वेटेज ॲव्हरेज, स्टँडर्ड कॉर्ड, स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, लिफो, लास्ट इन फर्स्ट आउट. नेक्स्ट 50. इन ऑडिटिंग सबस्टेंटिव्ह प्रोसिजर आर डिझाईन टू. लेखा परीक्षणामध्ये वास्तविक पद्धती कोणत्या उद्देशासाठी डिझाईन केल्या जातात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इव्हॅल्युएट इंटरनल कंट्रोल ओनली, सेकंड, प्रिव्हेंट फ्रॉड, थर्ड, डिटेक्ट मटेरियल मिसस्टेटमेंट, फोर्थ, सपोर्ट मॅनेजमेंट ओपिनियन अँड फिफ्थ, रिड्यूस लीगल लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, डिटेक्ट मटेरियल मिसस्टेटमेंट, महत्त्वपूर्ण चुकी शोधणे. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सकोसाठी मॉक PDF, रिव्हिजन बेस्ड MCQ PDF, फॉर्म्युला अँड प्रॉब्लेम बेस्ड आणि प्रॅक्टिस सेट PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.